हर हर महादेव. नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत पुण्यापासून साधारण 45 किलोमीटरवर असलेल्या डोंगराच्या पायथ्यावर बसलेल्या अत्यंत प्राचीन आणि रहस्यमय भुलेश्वर मंदिरात. येथे एक प्रसिद्ध गोष्ट सांगितली जाते की शिवलिंग समोर ठेवलेला पेढ्याचा निवेद कधी कधी थोडासा कमी होतो, म्हणजेच काही पेढे अदृश्य होतात आणि भाविक त्याच्याकडे भोलेनाथाची कृपा म्हणून बघतात. हर हर महादेव. आज आपण आलेलो आहे भुलेश्वर टेम्पलला आणि मी जास्त दिवसानंतर आज ब्लॉग करत आहे आणि मी महादेव भक्त असल्यामुळे मी आज भोलेबाबांना भेटायला आलो आहे. आता आपण जाऊयात. मंदिराची रचना नंदी मंडप, सभा मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी 4 मुख्य भागामध्ये विभागली आहे आणि प्रत्येक ठिकाणी अप्रतिम शिल्पकलेचा नमुना पाहायला मिळतो. किती छान अशी कलाकृती आहे रे बाबा. मस्त, मला बघून लई भारी वाटलं. आणि ते पण दगडावरती आहे, बघू शकता तुम्ही. एवढं भारी मंदिर, ते पण भोले बाबाचं, आणि ते पण कितीतरी वर्षाचं जुनं आहे ते. ते मस्त आहे माहिती आहे. एवढं शांत वाटायला इथं, खतरनाक वाटायला. तर हे बघून बॅड फील व्हायला. हा मंदिरचा कळस आहे इकडं. इथं नंदी महाराज आहे. ती मस्त आहे रे बाबा हे मंदिर. हे आतला आहे. मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारत आणि इतर पुराण कथावर आधारित बारीक सारीक कोरीव काम दिसतं. सूर्यकिरण सुद्धा येते मंदिरमध्ये. इतकं भारी वाटायला ना बघा. हे सूर्यकिरण मला लई भारी वाटलं आणि एकदम मन तृप्त झाला. भुलेश्वर मंदिरात येणं म्हणजे फक्त देवदर्शन नाही, तर इतिहास, वास्तुशिल्प, रहस्य आणि नैसर्गिक सौंदर्य याचा एकत्र अनुभव घेणं. अशाच अजून सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये भुलेश्वरला आलेला तुमचा अनुभव नक्की लिहा. आता इथून मी बाहेर आलेलो आहे आणि हे बाहेर असं दिसणार. एवढं भारी वाटलं ना मला, शांत वाटलं, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी वाटली मला इथं. भारी दर्शन झालं ना मला. दर्शन करून आता व्हिडिओ काढायला बाहेर साईडचा. मस्त दर्शन झालं माहिती आहे. म्हणजे असं वाटलं ना की मी 20-20 काळात गेलेलो. एवढं छान वाटलं मला.